काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची 4 जानेवारीला महत्त्वपूर्ण बैठक, लोकसभा निवडणुकीची तयारी आणि भारत न्याय यात्रेबद्दल चर्चेसाठी मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन। नितीश कुमार इंडिया आघाडीचे संयोजक त्यांना बनवण्याची तयारी, आज टेलिकॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून इंडिया आघाडीची बैठक, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, शरद पवार, उद्धव ठाकरे यांचं नितीश कुमार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब असल्याची माहिती। झारखंडमध्ये राजकीय उलथापालट, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बोलावली आमदारांची बैठक, घोटाळ्याच्या आरोपात अडकलेल्या हेमंत सोरेन यांच्यावर अटकेची टांगती तलवार, सोरेन यांच्या पत्नीवरती मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता। कथित मद्य घोटाळा प्रकरणी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ईडी चौकशी करणार, चौकशीबाबतच्या तिसऱ्या समन्सनंतर केजरीवाल चौकशीसाठी उपस्थित राहतात का याकडे लक्ष असेल। लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात लागू होऊ शकतो CAA कायदा, देशात लवकरच याविषयीचे नियम लागू होतील, गृह मंत्रालयाची माहिती। राम मंदिर प्रतिष्ठापनेनंतर उत्तराखंडमध्ये UCC कायदा, तर आसाममध्ये सुद्धा हा कायदा लागू करण्याची तयारी सुरू आहे। आज अदानी चौकशी प्रकरणी सर्वोच्च न्यायालय निकाल देणार, अदानी उद्योग समूहाची स्वतंत्र चौकशी व्हावी अशी याचिका दाखल झाली आहे। कुटुंबियांच्या परवानगीशिवाय रुग्णांना ICU मध्ये ठेवता येणार नाही, गंभीर रुग्णांसाठी केंद्र सरकारनं काही मार्गदर्शक तत्त्व प्रसिद्ध केली आहेत। उत्तर भारतामध्ये कडाक्याची थंडी, नोएडा आणि ग्रेटर नोएडामधील 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 6 जानेवारीपर्यंत सुट्टी घोषित। आजपासून शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं 2 दिवसीय शिबिर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि पदाधिकारी हजर राहतील। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षाचं धोरण समजावून सांगण्यासाठी राष्ट्रवादीचं मंथन शिबिर, शरद पवारांचं महाराष्ट्राला असलेलं योगदान याबद्दल फोकस करून या शिबिराचं आयोजन केल्याची जितेंद्र आव्हाडांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी गुरुवारी सुनावणी, 31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना कोर्टाचे आदेश। मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सची 226 एकरांची जागा मुख्यमंत्र्यांचा बिल्डर मित्र हडपण्याच्या तयारीत, उद्धव ठाकरेंचा आरोप, मुख्यमंत्र्यांना बिल्डर आणि कंत्राटदार कठपुतळीसारखं नाचवतायत, ठाकरेंची टीका। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या दिवशी आझाद मैदानावरती अंगणवाडी सेविकांचा मोर्चा, मोर्चाला उद्धव ठाकरे हजर असतील। उद्धव ठाकरे अंगणवाडी सेविकांच्या मोर्चाला भेट देणार असतील तर त्यांचं अभिनंदन, चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया, तर फेसबुकवरचे मुख्यमंत्री अंगणात आले असं म्हणत टीकाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांच्यात ऑनलाईन बैठक, सगळे सोयऱ्यांच्या मागणीबद्दल जरांगे ठाम, तर 54 लाख नोंदी सापडून सुद्धा कायदा का नाही, जरांगेंचा सवाल। कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न, सर्व समित्या आणि यंत्रणांचं युद्धपातळीवरती काम सुरू, कोर्टात टिकणारं आरक्षण देणार, मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन। फेब्रुवारीमध्ये मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात विशेष अधिवेशन बोलावणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मनोज जरांगेंना आश्वासन, तर कुणबी नोंदी सापडल्या त्यांच्या पूर्ण परिवाराला आरक्षण द्यावं, जरांगेंची मागणी। सरकारला 7 महिने दिले, आता 20 जानेवारीपूर्वी आरक्षण द्यावं, जरांगेंची मुख्यमंत्र्यांना विनंती। शिंदे समिती काम करते पण खालचे अधिकारी जातीयवाद का करतात, मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल, तर तुम्ही नावं द्या, संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। मनोज जरांगेंनी सरकारला काही सूचना केल्या, त्याबद्दल तातडीनं कार्यवाही केली, मंत्री शंभूराज देसाईंची माहिती, आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया। सगळे सोयरे म्हणजे नेमके कोण याची व्याख्या सरकारनं स्पष्ट करावी, मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत बच्चू कडूंची मागणी। 20 तारखेला मुंबईला जाण्याची मराठा समाजाकडनं जोरदार तयारी, आंतरवाली सराटीवरनं मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकचं जरांगेंच्या हस्ते उद्घाटन। मराठ्यांना आरक्षण महायुतीचं सरकारच मिळवून देणार, चित्रा वाघ यांचा दावा, आरक्षणाबाबत महायुतीचं सरकार सकारात्मक असल्याचंही वक्तव्य। मनोज जरांगेंवरती मुंबईला येण्याची वेळ येणार नाही, 20 तारखेपर्यंत आरक्षणाबद्दल तोडगा निघेल, गिरीश महाजन यांचा दावा। चर्चेनंतर आता नवीन कायदा लागू होणार, हिट अँड रन कायद्याबाबत केंद्र सरकारचं वाहतूकदारांना आश्वासन। वाहतूक कायद्याविरोधात कठोर तरतुदींबद्दल सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका, याचिकेमध्ये फौजदारी कायद्यामध्ये बदल करणाऱ्या 3ही कायद्यांना आव्हान दिलं गेलं। महाराष्ट्रात मालवाहतूकदारांचा संप मागे, महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांची माहिती।
छत्रपती संभाजीनगर शहरात आज सकाळी रिक्षा आणि काळी पिवळी चालकांचा संप, हिट अँड रन कायद्याच्या विरोधात पुकारला संप. रिक्षा बंदच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांचे मात्र हाल. वाहन चालकांनी पुकारलेल्या बंदचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवरही परिणाम. सोलापूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद. शेतकऱ्यांनी आणलेला कांदा बाजारातून नेण्यासाठी वाहन चालक तयार नसल्यामुळे व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला. ट्रक चालकांच्या संपामुळे नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधील भाजीपाल्याची आवक घटली. आवक घटल्यामुळे दर 20 ते 25% वधारले. नागपूरमधील 90% पेट्रोल पंप कोरडे. विदर्भ पेट्रोल डीलर्स असोसिएशनची माहिती. तर प्रशासनाकडून पोलीस सुरक्षित पेट्रोल टँकर्स डेपोमधून आवश्यक ठिकाणी पाठवण्यास सुरुवात. मुंबईच्या अंधेरी परिसरातील पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी गाड्यांची गर्दी. पेट्रोल पंपांवरती गर्दी वाढल्यामुळे प्रत्येक पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्तही वाढवला. नांदेडमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक प्रमाणात साठा. त्यामुळे पेट्रोल पंपांवरती गर्दी टाळा आणि अफवांवरती विश्वास ठेवू नका, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचं आवाहन. नागपूर शहरातील 75% पेट्रोल पंपांवरती पेट्रोल संपलं. विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांची माहिती. मुंबईमध्ये इंधनाचा पुरेपूर साठा उपलब्ध. समाज माध्यमांमध्ये पसरत असलेल्या अफवांवरती विश्वास ठेवू नये. नागरिकांनी पेट्रोल डिझेल भरण्यासाठी गर्दी करू नये, पोलिसांची विनंती. मुंबईमध्ये पहाटेपासूनच पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी गर्दी. संप मात्र मागे. मुंबईकरांच्या पेट्रोल डिझेलसाठी आजही रांगा. इंधन साठा संपल्यामुळे काही ठिकाणी पेट्रोल पंप बंद. ट्रक चालकांच्या संपामुळे राज्याचं मोठं नुकसान. ट्रक चालकांच्या देशव्यापी संपामुळे 2 दिवसात राज्याला 500 कोटींचा फटका. हिट अँड रन कायद्याविरोधात आज नागपूरमध्ये स्कूल बस संघटनेचा एका दिवसाचा संप. मुलांना आज शाळेमध्ये न पाठवण्याचा पालकांचा निर्णय. हिट अँड रन कायद्याला विरोध करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात 4 जानेवारीला खासगी बस सेवा बंद राहणार. बस ओनर्स असोसिएशनची घोषणा. संप मागे घेतल्यावरती रत्नागिरी शहरातील पेट्रोल पंपांवरची गर्दी कमी. आज दुपारनंतर डेपोतनं टँकर्स पंपावरती दाखल होतील. संप मागे घेतल्यावरती समृद्धी महामार्गावरती ट्रक आणि टँकरची वाहतूक सुरळीत. गेल्या 3 दिवसांपासून समृद्धी महामार्गावरती ट्रक, टँकर आणि ट्रेलरची वाहतूक मंदावलेली होती. मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी ओबीसी आरक्षणाचं उपवर्गीकरण आवश्यक. ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांचा आरक्षणासाठी नवा फॉर्म्युला. अकोला शहरातील मुख्य चौकांमध्ये लागले प्रकाश आंबेडकरांच्या नावाचे बॅनर्स. नया साल नया खासदार या आशयाचा मजकूर बॅनरवर. शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या तिकिटावरती निवडणूक लढणार असल्याची चर्चा. आढळराव पाटलांची अजित पवारांवरती स्तुतीसुमनं. बारामती पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांना नोटीस. मतदार यादीत 2 ठिकाणी नाव असल्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. आज त्यांना हजर राहायचंय. शिंदे गटाचे पालघर लोकसभेचे पुढचे उमेदवार खासदार राजेंद्र गावितच होतील. शिंदे गटाचे नेते नरेश मस्केंचा मोठा दावा. पालघर लोकसभेसाठी भाजपकडून मोर्चे बांधणी सुरू असताना शिंदे गटाचा पालघर लोकसभेवरती दावा. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरती शिंदे गटाचा दावा. मतदारसंघात शिवसेनेची ताकद मोठी असल्यामुळे हा दावा केल्याची मंत्री उदय सामंत यांची माहिती. उद्धव ठाकरे अदानींच्या विरोधात भूमिका घेत आहेत. मात्र 3 दिवसांपूर्वी शरद पवार आणि अदानींची भेट झाली. याचं उत्तर त्यांच्याकडे आहे का? उदय सामंत यांचा ठाकरेंना सवाल. निवडणुकांच्या निमित्तानं कोण पुढे येतं आणि कोण खऱ्या अर्थानं काम करतं हे मतदारांना कळतं. आदित्य ठाकरेंच्या सभेवरनं शंभूराज देसाईंचा टोला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्प वेंगुर्लामध्येच होणार. मंत्री रवींद्र चव्हाण यांचा दावा. प्रत्येक व्यक्ती अयोध्येला जाऊ शकत नाही, त्यामुळे रामाचा रथ तयार केला गेला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. संपूर्ण देश राममय झालाय, फडणवीसांचं वक्तव्य. महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा विचार नाही. राजू शेट्टींचं स्पष्टीकरण. स्वाभिमानी स्वबळावर 6 जागा लढवणार असल्याची माहिती. उद्धव ठाकरेंना कोणत्याही राजकीय हेतून भेटलेलो नाही. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राजू शेट्टींची प्रतिक्रिया. राजू शेट्टी मातोश्रीवर पोहोचल्यावर कोल्हापूरचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख नाराज. लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले मुरलीधर जाधव यांचा शेट्टींच्या उमेदवारीला विरोध. वंचित आघाडीचा 12+12 जागांचा फॉर्म्युला निश्चित असेल तर आम्हाला त्यांचे 12 वाजवता येतील. मंत्री रामदास आठवलेंची वंचित आघाडीवर टीका. राज ठाकरेंमुळे भाजपचं नुकसान होईल.
रामदास आठवलेंचा राज ठाकरेंवरती आरोप, तर राज ठाकरे मनसेच्या झेंड्याच्या रंगामध्ये सारखा बदल करतात, त्यामुळे ते लांबच बरे, आठवलेंचं वक्तव्य. जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली, आनंद परांजपेंच्या आव्हाडांवर टीका. सफाई कामगारांच्या अधिवेशनाच्या निमित्तानं आमदार प्रणिती शिंदे जळगाव जिल्हा दौऱ्यावर, राज्यातलं सरकार ठेकेदारीचं सरकार असल्याची शिंदेंची टीका. उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका वाढणार, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसंकल्प अभियान सुरू करणार, कोकणातील राजापूर रत्नागिरी इथे 8 जानेवारीला अभियानाचा शुभारंभ. नाशिकमध्ये 12 जानेवारीपासून राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन. लातूर बार्शी टेंभुर्णी महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती द्यावी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश. अशोक चव्हाण आपल्या विरोधात उभे राहिले तर गेल्या वेळच्या लीडपेक्षा 4 पट अधिक लीडनं आपण विजयी होऊ, खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचं अशोक चव्हाणांना आव्हान. बेस्टला पालिकेकडनं पुन्हा एकदा 500 कोटींची मदत, पालिकेनं बेस्टला आजवर केलेल्या मदतीचा आकडा 8,000 कोटींच्या वर. वैतरणा जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे मुंबईतल्या काही भागात उद्या पाणी पुरवठा बंद, तर काही विभागात 10% पाणी कपात. सिद्धिविनायक गणपती मंदिरातील श्रींच्या मूर्तीला आजपासून 7 जानेवारीपर्यंत सिंदूर लेपन केलं जाईल, त्यामुळे भाविकांना प्रत्यक्ष श्रींच्या मूर्तीच्या दर्शनाऐवजी श्रींच्या प्रतिमेचं दर्शन घेता येईल. पुण्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला तर आता 500 रुपयांचा दंड, दंडाच्या रकमेत वाढ केल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार थांबतील, महापालिकेचा दावा. तर राजकीय वैर समजू शकतो, मात्र हात उचलणं योग्य नाही, आमच्या विरोधकांना पराभव पचवण्याची ताकद नाही, प्लॅन करून हा हल्ला झाला, अमल महाडिक यांची प्रतिक्रिया. काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावरती प्राणघातक हल्ला, राहाता तालुक्यातल्या लोणी गावातली घटना, हल्ल्यामध्ये शहराध्यक्ष सचिन चौगुलेंसह शिर्डीचे माजी नगरसेवक सुरेश आर्ने गंभीर जखमी. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात राममय वातावरण निर्मितीसाठी रथयात्रा काढणार, खासदार सुनील मेंढेंकडनं रथयात्रेला सुरुवात. अकोल्याच्या उमरीमध्ये राममंदिर सोहळ्याच्या अक्षता कलश यात्रेचं आयोजन, मोठ्या उमरीतील महाकाली मंदिर ते 40 क्वार्टर्स दरम्यान कलश यात्रा. भाजपकडनं अयोध्या ॲट होम उपक्रमाचं आयोजन, राममंदिराची प्रतिकृती घराघरात पोहोचवण्यासाठी भाजपचा उपक्रम. शिर्डीत 4 जानेवारीला पंकजा मुंडे आणि शरद पवार यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक, ऊसतोड कामगार संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात ही बैठक होते. दूध अनुदानाचा शासनादेश अजूनही नाही, आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन करू, किसान सभेचा इशारा. चिपळूण कराड महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम अपूर्ण, अर्धवट कामावरनं ठाकरे गट आक्रमक, 2 दिवसात काम पूर्ण करू, महामार्ग कार्यालयातल्या अधिकाऱ्यांचं आश्वासन. 20 जानेवारीपासून ओबीसी समाजाचाही आझाद मैदानावरती आंदोलनाचा पवित्रा, तर आंदोलन करू नका, मुंबई पोलिसांची प्रकाश शेंडगेंना विनंती. पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करण्याची मागणी, 2 वर्षांपूर्वीच मुदत संपलेली समिती तात्काळ बरखास्त करण्यासाठी दत्तात्रय खडतरेंच्या नेतृत्वात आंदोलन. महानंदा राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाला चालवण्यासाठी देण्याचा निर्णय, हा निर्णय गुजरातला पायघड्या घालण्यासाठी, किसान सभेचे अजित नवले यांची टीका. वर्ध्यामध्ये हजारोंच्या संख्येनं अंगणवाडी सेविका पोलीस स्थानकात, अंगणवाडी सेविकांचं संपाच्या 30व्या दिवशी मोर्चे काढून जेल भरो आंदोलन. उत्तर प्रदेश एटीएसकडनं छत्रपती संभाजीनगर शहरातल्या 14 जणांना नोटीस, 15 ते 18 जानेवारी दरम्यान लखनौमधील एटीएस मुख्यालयामध्ये हजर राहण्याच्या सूचना. सना खान मृत्यू प्रकरणी मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त, जबलपूरमधून जप्त झालेला फोन सना खान यांचा असल्याची माहिती. नागपूर पोलिसांनी आरोपी अमित साहूच्या आईच्या घरातनं फोन आणि लॅपटॉप जप्त केलाय. बुलढाण्याच्या खामगावमध्ये आंदोलन करणाऱ्या ज्येष्ठ शेतकऱ्यांवरती गुन्हा, ज्येष्ठ शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ट्रॅक्टर मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांवरती गुन्ह्याची नोंद. नवी मुंबईमध्ये काल ट्रक चालकांनी पोलिसांवर दगडफेक केली, दगडफेक करणाऱ्या 33 ट्रक चालकांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवरती मराठी चित्रपटांची नांदी, सत्यशोधक चित्रपट, माधुरी दीक्षित प्रस्तुत पंचक आणि नाना पाटेकर यांचा ओले आले हा सिनेमे शुक्रवारी प्रदर्शित होतील.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.